Hello students, today we all are also going to start our unit number 2.1. Now you start dying slowly. Find an interesting poem to our syllabus. In this poem, the poet Pablo Neruda tells to us about the information of those who are also unable to traveling, who are also unable to reading, and who all are also unable to listen to the sounds of life. According to the poet, they are also start dying slowly. Now this poem is also very interesting, and in this poem the poet tells to us this brief substance to all of us. Before read out the poem, it is our responsibility to complete the warming up. Our first point is also chit chat, की ज्याला आपण गप्पा गोष्टी असं म्हणू शकतो. Now here we may have seen A, B, C and D, the 4 columns. In A, you have asked one question: if you do not study well, what will happen? पहा, हे तुमच्यासाठी दिलेले जे काही प्रश्न आहेत की इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर समजा तुम्ही अभ्यास हा व्यवस्थित केला नाही तर काय होईल. उत्तर हे त्याचं डेफिनेटच असं येऊ शकतं आहे: आय विल नॉट गेट अ गुड मार्क्स इन माय एक्झामिनेशन, आय मे फेल इन द एक्झामिनेशन, और माय पेरेंट्स विल बी एंग्री फॉर माय स्टडी or for my negligence. Now the next question is also, if you do not participate in school activities or games, what will happen? जर समजा तुम्ही शाळेच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये, खेळामध्ये जर समजा पार्टिसिपेट झाला नाहीत, सहभागी झाला नाहीत तर काय होईल. तर युअर रिस्पॉन्स इज ऑल्सो व्हेरी क्लिअर. इफ आय डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज और गेम्स, माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज अ आयडल अँड अ इनॲक्टिव्ह स्टुडंट, or I will not be called a sociable student, or I will feel solitary and dull. I will lose my opportunity to gain importance. जर समजा मी शाळेच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला नाही, विविध स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घेतला नाही, तर माझे जे काही टीचर्स आणि फ्रेंड्स आहेत हे की समजा मला चिडवतील, किंवा मी एक सोशेबल स्टुडंट्स आहे हे ग्राह्य धरलं जाणार नाही, किंवा की आय विल लॉस माय अपॉर्च्युनिटी टू गेन म्हणजे मिळवणे, द इम्पॉर्टन्स, की त्याचं जे काही महत्त्व आहे हे मला समजणार नाही. त्याच्यामुळं इट इज माय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी टू पार्टिसिपेट अ व्हेरियस स्कूल ॲक्टिव्हिटीज ॲज वेल ॲज द गेम्स. नाव बी मधला जो काही कॉलम आहे तुमचा, इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे, वर्किंग डेच्या काळामध्ये जर समजा तुम्ही खूप उशिरा उठलात तर काय होईल. अँड ॲक्च्युअली द रिस्पॉन्स इज ऑल्सो व्हेरी क्लिअर. इफ आय वेक अप लेट ऑन माय वर्किंग डे, आय विल मिस अ कूल अ पीसफुल मॉर्निंग. सकाळचं जे काही थंड आणि शांततादायी जी काही मॉर्निंग आहे ती माझी चुकेल, किंवा मॉर्निंग चॉर्स विल गेट अ डिलाइट. आय विल फील डल अँड लेझी, आय विल लॉस बेस्ट हावर्स ऑफ वर्क. म्हणजे माझ्या जे काही कामाचा जो काय जे काय तर लॉस होईल, किंवा मला जे काही थंड वातावरण सकाळचं शांततादायी जी काही मॉर्निंग आहे सकाळ आहे हे मिळणार नाही,
किंवा मला कंटाळवाणं वाटेल किंवा आळस आलेला असेल, आय विल फील डल अँड लेझी. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन अ नीड, what will happen? If you do not if you ignore a friend in need, other friends will lose their faith in me. Means if I ignore a friend in need, जर मी माझ्या मैत्र जे काय मित्र आहे त्याला जर समजा इग्नोर केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर काय होईल, तर अदर फ्रेंड्स विल लॉस देअर फेथ इन मी. बाकीचे जे काही माझे मित्र आहेत त्यांचा माझ्यावरचा जो काय फेथ आहे, विश्वास उडेल. दे विल लीव मी और दे विल अवॉइड मी फॉर इग्नोरिंग माय ड्युटीज टुवर्ड्स अ फ्रेंड्स, और मेनी विल ब्लेम मी फॉर माय बिट्रेयल, और आय शॅल फेस अ बिग इमोशनल लॉस. की माझा जो काय तर खूप भावनिक जो काय लॉस आहे हा होईल. त्यामुळं मी माझे जे काही मित्र आहेत त्यांना टाळू शकत नाही. त्यानंतर पहा, इथं तुम्हाला सीमधली जी काय ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे की इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलर व्हॉट विल हॅपन. आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली. जर समजा मी एक्झरसाइज केली नाही रेग्युलर, तर जे काही फिजिकल फिटनेस आहे किंवा मेंटल फिटनेस आहे किंवा माझी जी काय हेल्थ आहे त्याचा लॉस होईल. मीन्स आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, जे काय लठ्ठपणा म्हणतो आपण त्याला मला सामोरं जावं लागेल. आय विल नॉट फील वेल अँड ॲक्टिव्ह, और आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड व्हेरियस डिसीज. की मला विविध प्रकारचं जे काही इन्फेक्शन आहे ते होऊ शकतं किंवा जे काही विविध प्रकारचे जे काही आजार आहेत ते मला होऊ शकतात. इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर समजा तुम्ही डीचा क्वेश्चन आहे, इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर समजा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जंक फूड खाल्लं तर काय होईल. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, जे काय जाडी ती माझी वाढेल. आय मे लॉस माय इम्युनिटी अँड आय विल नॉट बी एबल टू लिव्ह ॲक्टिव्ह लाईफ, और आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लेम्स. मला जे काही विविध प्रकारचे जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते होऊ शकतात. आता त्यानंतर थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. यामध्ये इथं पहिला पॉईंट दिलेला आहे की फॉर माय नेशन, की जे मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर माय ओल्ड पीपल, फॉर द नीडी पीपल, और फॉर माय सेल्फ. आता ही जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ही एक ओरली तुम्हाला 1-2 मिनटात सांगणार आहे. फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन, ओबे द व्हेरियस लॉज ऑफ नेशन, और आय एक्सप्रेस अ पेट्रोइझम. पेट्रोइझम म्हणजे राष्ट्रभक्ती, देशभक्ती. थ्रू द डीड्स और हेल्प आवर गव्हर्मेंट इन अ वॉर अँड पीस. नाव माय ड्युटी और आय कॅन डू इन माय लाईफ as well as in my family. I keep my house clean and tidy. माझं जे काही घर आहे ते अत्यंत क्लीन, स्वच्छ आणि जे काही व्यवस्थितपणे मी ठेवील. प्रोटेक्ट द कल्चरल हेरिटेज, जे काही निसर्गाचा जो काही हेरिटेज आहे ते मी त्याचं प्रोटेक्शन करीन. टेक केअर ऑफ एल्डरली पर्सन्स, जे काही एल्डरली पर्सन्स आहेत सोसायटीमध्ये त्यांचा जे काही तर टेक केअर ऑफ, त्यांची काळजी घेईन. अँड प्रिझर्व अ डिग्निटी ऑफ माय फॅमिली, आणि माझ्या फॅमिलीची जी काही एकता आहे ती वृद्धिंगत करण्याचा, ती जपण्याचा प्रयत्न करेल. फॉर माय फ्रेंड्ससाठी मी माझ्या आयुष्यात काय करू शकतो. फॉर माय फ्रेंड्स आय ऑल्सो हेल्प देम इन देअर नीड. आय वेट फॉर देम, त्यांच्यासाठी मी वाट पाहेल किंवा त्यांना मदत करेल. आय शेअर देअर गुड अँड बॅड डेज,
त्यांच्यावर जर समजा गुड डेज असतील, त्यांच्या गुड डेजमध्ये किंवा त्यांच्या बॅड डेजमध्येही मी पार्टिसिपेट होईन, शेअर होईन, त्यांच्यामध्ये सहभागी होईन अँड सपोर्ट देम इन देअर अव्हेंचर्स. आणि त्यांच्या साहस जर काही एखादा असेल तर त्यामध्ये त्यांना सपोर्ट करण्याचं काम करेल. फॉर ओल्ड पीपल, ओल्ड पीपलसाठी मी काय करू शकेल? टेक केअर ऑफ देम. इट इज आवर ड्युटी टू टेक केअर ऑफ द ओल्ड पीपल. त्यांची मी काळजी घेईन. लुक आफ्टर देअर हेल्थ, त्यांच्या तब्येतीची काळजी घेईन. आय हेल्प देम इन देअर नीड्स, त्यांच्या जे काही नीड्स आहेत, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजामध्ये सुद्धा मी त्यांना मदत करेल. अँड कीप देम हॅप्पी, त्यांना आनंदी ठेवेल मी. पहा त्यानंतर फॉर द नीडी. फॉर द नीडी म्हणजे जे काही गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी काय करेल? आय हेल्प देम इन देअर नीड. आय ॲल्सो आयडेंटिफाय देअर नीड्स, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी ओळखेल. अँड ॲल्सो आय सपोर्ट देम, मी त्यांना मदत करेल. आय शेअर देअर मिझरीज, जर समजा त्यांचं काही दुःख असेल त्या दुःखामध्ये मी पार्टिसिपेट होईन किंवा मी त्या दुःखामध्ये त्यांना सहभागी होईल किंवा त्यांना सपोर्ट करेल. फॉर माय सेल्फ, माझ्यासाठी काय करू शकतो मी? टेक एक्झरसाइज मीन्स आय विल टेक एक्झरसाइज रेग्युलरली, or I will study well, I will dream high, or I also will pray to the God. अशा पद्धतीची ही जी काय इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सांगितली. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ अँड थिंग्स आय कॅन डू फॉर माय नेशन्स, माय फॅमिली, माय फ्रेंड्स, फॉर द पीपल, फॉर द पुअर अँड द नीडी पीपल. आता यानंतर हे कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ. यावर तुम्हाला एक पॅरेग्राफ एक तयार करायचा आहे की ज्या पद्धतीनं आपण याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जरी म्हणलं तरी काही हे होत नाही. म्हणजे पुढील हा जो काही तक्ता आहे, हा पूर्ण जे काही तक्ता आहे तो भरायचा आहे तुम्हाला आणि त्यावर एक पॅरेग्राफ लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ट्रॅव्हल इन स्पेस, ट्रॅव्हल इन स्पेस, land and walk on the moon, go into the orbit round the earth, from space stations take off for moon, Mars or Venus etc. Pi. Actually this is my wish and it is your duty to complete it or this activity in your house and write down. Now त्यानंतर you start dying slowly. You start dying slowly, a fine and interesting poem which is also written by Pablo Neruda. Pablo Neruda was a Spanish poet, and in this poem he tells to us about the theme, and the theme of the poem is also very clear. We must be enjoyed our life and also happy and lived to the fullest joy. If we don't do that, we were wasting our life away. पहा, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता इथं यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणल्याच्या नंतर डाय म्हणजे मरणे असा काही इथं अर्थ नाही. इथं लेफ्ट साईडला तुम्हाला दिलेलं डाईंग स्लोलीचा मिनिंग काय? लॉसिंग होप ऑफ हॅप्पी फ्युचर. म्हणजे भविष्यामध्ये जे काही तुमचा आनंद आहे तो आनंद तुमचा हा लॉस होणे म्हणजे तुम्ही गमावणे. जर समजा तुम्ही संबंधित ॲक्टिव्हिटीज जर केल्या तर भविष्य हा तुमचा कसा असेल? अत्यंत आनंदी असेल. अदरवाईज देर इज अ लॉट ऑफ ग्रीफ इन युअर फ्युचर असा अर्थ आहे याचा. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Now, in the first stanza of the poem, the poet tells to us that if we do not travel, if we do not read or listen to the sounds of life, we start dying slowly.
This is so even when we do not recognize the good qualities that also lie within ourselves. पहा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की जर समजा तुम्ही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इट इज आवर ड्युटी टू ट्रॅव्हल. आपलं आद्य कर्तव्य की आपण प्रवास केला पाहिजे, आपण आपलं आद्य कर्तव्य की आपण रीडिंग केलं पाहिजे, म्हणजे वाचन हे आपण केलं पाहिजे. आणि जर समजा तुम्ही प्रवास करत नसाल, जर समजा तुम्ही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आणि जीवनाचा जो काय निवांत ध्वनी आहे, द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनाचा जो काय निवांत ध्वनी हा जर समजा तुम्ही ऐकत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आणि स्वतःला योग्य मानत नसाल तर तुम्ही हळूहळू संपत आहात. यू स्टार्ट डाईंग स्लोली मीन्स यू आर ऑल्सो लॉसिंग अ होप ऑफ हॅपी इन फ्युचर. द करेक्ट मिनिंग ऑफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर समजा तुम्ही हे वरील जे काही विचार आहेत हे जर आचरणात आणत नसाल, प्रवास करत नसाल, वाचन करत नसाल, जीवनाचा जो काही निवांत ध्वनी हा ऐकत नसाल आणि स्वतःला योग्य मानत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, आपण बघा ईच अँड एव्हरी वन इज ऑल्सो परफेक्ट पर्सन. प्रत्येकजण हा परिपूर्ण आहे, म्हणून स्वतःला कमी समजायचं आवश्यकता नाही. अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. फेन यू किल युअर सेल्फ इस्टेम, फेन यू किल युअर सेल्फ इस्टेम, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर समजा तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान मारून टाकत असाल, स्वतःचा आत्मसन्मान हा गहाण टाकत असाल, फेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि दुसऱ्याचे जे काही सहाय्य आहे ते दुसऱ्याचं सहाय्य तुम्ही पत्कारत नसाल, ॲट दॅट टाईम त्यावेळेस यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स द नेक्स्ट इन्फॉर्मेशन टेल्स टू अस, or the poet reminds us that if we kill our self-esteem or the self-respect and if we do not let others help you, जर समजा दुसऱ्याचे सहाय्य घेत नसाल तर तरीसुद्धा यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू काय होत आहात तर संपणार आहेत. म्हणजे तुमच्या भविष्यामध्ये यू लॉस द होप ऑफ हॅपीनेस इन फ्युचर. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, अ वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. जर समजा तुम्ही सवयीचे गुलाम असाल, ऑर वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि रोज त्याच मार्गाने चालत असाल, ऑर वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. हॅबिट्स म्हणजे सवय म्हणतो आपण, ऑर पाथ मीन्स द वे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, if you do not wear a different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. The total meaning of this stanza is also very clear. In the poet's views, if one becomes a slave of one's habits or ends up doing the same thing a day after day, without even bothering to change the routine, then one start also dying slowly. म्हणजे जर तुम्ही सवयीचे गुलाम असाल, रोज एकाच मार्गाने चालत असाल, इट इज युअर ड्युटी टू चेंज आवर रुटीन. आपण आपला जो काही मार्ग आहे हा बदलायला पाहिजे. आपण आपला जो काही मार्ग आहे, सध्याचा जो काही मार्ग आहे त्यामध्ये जर काही डिस्टर्ब्स होत असतील तर आपण तो चेंज केला पाहिजे. आणि आपला जो काय दिनक्रम आहे हा बदलत नसाल, आपला दिनक्रम हा बदलत नसाल आणि विविध रंग परिधान करत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि जर अनोळखी व्यक्तीशी तुम्ही बोलत नसाल,
अनोळखी व्यक्ती, अ स्ट्रेंज पर्सन शी जर समजा तुम्ही बोलत नसाल, जर चर्चा करत नसाल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू अवॉइड टू फील अ पॅशन, if you avoid to feel a passion and there are turbulent emotions, a turbulent means unsteady, की ज्याला आपण अस्थिर म्हणतो. if you avoid to feel a passion and there are turbulent emotions, एखादी व्यक्ती आपल्या कामाबद्दल किंवा नातेसंबंधाबद्दल समाधानी नसेल, तर those which make your eyes a glisten, glisten means चमकणे किंवा shine or the sparkle, those which make your eyes a glisten and your heart a beat fast, you start dying slowly. Now here the poet tells, this is also true if we do not wear a different color, or if we do not dare to speak to the strangers. And also the poet warns us that if we avoid a strong feelings or the passions and unsteady, it is also called the turbulent emotions, which brings a sparkle to our eyes and make our hearts a beat fast, then also we start dying slowly. म्हणजेच एखादी व्यक्ती आपल्या कामाबद्दल किंवा आपल्या रिलेशनबद्दल समाधानी व आनंदी नसेल, तर त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीनं म्हणजे तुम्ही त्याबद्दल स्वीकारला पाहिजे, or otherwise you start dying slowly. And in the last stanza, the poet tells to us, if you do not change your life, if you do not change your life, जर समजा तुम्ही तुमचा जीवनाचा मार्ग बदलला नाही, when you are not satisfied with your job, सध्याच्या जीवनाच्या मार्गामध्ये जर समजा तुम्हाला काही डिस्टर्ब्स असेल किंवा तुम्ही सॅटिस्फॅक्शन तुमचं होत नसेल, तर तुम्ही तुमचा जो काही मार्ग आहे रुटीन हा बदलला पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुमचं जे काही सध्याचं काम आहे, जॉब आहे, फॉर एक्झाम्पल हिअर यू आर अ स्टुडंट्स अँड यू आर नॉट satisfied in your marks, at that time you can definitely change your routine, means the timetable of your study, otherwise it will be never happen. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your affection or love, म्हणजे आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण या गोष्टी केल्या नाहीत, तर आपण हळूहळू हे संपवू. म्हणजे जीवनामध्ये जे काही फ्युचरमध्ये जो काही आपल्या हॅपीनेस आहे तो आपल्याला मिळणार नाही. त्याच्यासाठी आपण जीवनाचा मार्ग थोडा चेंज केला पाहिजे. आणि जर समजा आपल्याला आपल्या स्नेहाबद्दल किंवा आपल्या जॉबबद्दल, आपल्या कामाबद्दल जर समाधान होत नसेल, तर त्यामध्ये आपण रिस्क घेऊन चेंजनेस केला पाहिजे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आपण आपल्या स्वप्नाच्या मागं गेलं पाहिजे, स्वप्न पाहिलं पाहिजे. आणि सेफ मार्ग कोणता आहे, सेफ रिस्क काय आहे, ही निश्चिती आपण केली पाहिजे. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम अ सेन्सिबल ॲडवाईस, आमचा जो काही सेन्सिबल समंजसपणाचा, वाईजपणाचा, फुल ऑफ कॉमन सेन्सचा जो काही सल्ला आहे तो म्हणजे कोणता आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली इज द लास्ट लाईन.
म्हणजे इन द लास्ट स्टांजा द पोएट पॅब्लो नेरुडा टेल्स टू अस, or according to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. जर समजा आपण आपल्या कामामध्ये समाधानी नसो, सध्याच्या गुणवत्तेवर जर समाधानी नसो, तर आपण आपला जो काय मार्ग आहे, जीवनाचा मार्ग, आपला अभ्यासाचा मार्ग, आपला रोजचा मार्ग, जॉबचा असो किंवा स्टडीचा असो, आपण चेंज केला पाहिजे. We also start dying slowly if we do not show the courage to the risk something safe for something uncertain. If we do not go after a dream, जर समजा आपण मार्ग बदलला नाही, आपल्या स्वप्नाच्या मागं जर समजा आपण गेलो नाहीत, if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly. म्हणजे जर समजा हे आपण निश्चिती केली नाही तर ती व्यक्ती ही निश्चितच नाश पावते. म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी व चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, मीन्स टू ट्रॅव्हल, टू रीड, टू हिअर द साऊंड ऑफ लाईफ, ऑर टू ॲप्रिशिएट आवर सेल्फ कॉन्फिडन्स और सेल्फ इस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट म्हणू शकतो, ह्या आपण आचरणात आणल्या पाहिजे, असं संबंधित कवितेमध्ये जे काय तर कवीचं मत आहे. आता यानंतर याच्यावरचं जे काय ॲप्रिसिएशन ऑर दी होमवर्क हे तुम्हाला पाठविलं जाईल. नाव वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस continue the next period. Okay.